वेलकम बॅक टू BMS प्राण चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया व्याधी व्याख्या व व्याधी पर्याय व व्याख्या वर्णन करा व व्याधीचे वर्गीकरण सविस्तर वर्णन करा. ठीक आहे. हा LQ 4 to 5 टाइम्स रिपीट झालेला आहे प्रिव्हियस इयरला, म्हणून आज आपण हा LQ कव्हर करूया. तर सगळ्यात पहिले स्टार्टिंगला तुम्ही 3 डेफिनेशन लिहू शकता, जी की फर्स्ट इयरला झालेली आहे आणि इझी सोपी आहे लर्न करायला. त्याचे पर्याय बघूया. तर पर्याय व्याधीचे पर्याय आहे व्याधी, ज्वर, विकार, दुःख, आमय, गद, आतंक, यष्मा आणि रोग. तर व्याधीची डेफिनेशन अशी आहे की दोषामुळे च्या वृद्धीमुळे शरीरात घडून येणारे चय, प्रकोप, प्रसर, स्थान, संशय, व्यक्ती व भेद या अवस्थेला परिपूर्ण झालेल्याला व्याधी म्हणतात. जी अवस्था जी संप्राप्तीमध्ये बघतो आपण जी पहिले प्रकोप होते, मग प्रसार होते, मग स्थान संशय होतो, मग त्याचे भेद स्पष्टपणे दिसून येतात. ही जी प्रोसिजर स्टार्ट होते त्यालाच व्याधी म्हणतात. दोष व दुसरे याच्या समूर्छेनेतूनच एकत्र भावनातून परस्पर संपर्कातून व्याधी उत्पन्न होतो. ठीक आहे. आता आपण व्याधीचं क्लासिफिकेशन बघूया. व्याधीचे प्रकार. तर एका भेदाने साम्य सामान्य असा प्रकार पडतो. द्विविध भेदाने, हेतुभेदाने, आता द्विविध भेदामध्ये किती आहे? 10 टाईपचे बघूया. तर हेतुभेदाने 2, नीच आणि आगंतुक. प्रभाव भेदाने 2, साध्य आणि असाध्य. बलभेदाने मृदू आणि दारुण. अधिष्ठान भेदाने शरीर आणि मानस. स्वभाव भेदाने उत्तान आणि गंभीर. मानसिक दोष भेदाने राजस, तामस. क्रियाभेदाने औषध साम्य, क्रिया साम्य. अनुबंध आणि एक अनुबंध आहे आणि एक अनुबंध आहे. ठीक आहे. तर य आहे. ठीक आहे. त्यानंतर अवस्था भेदाने साम आणि निराम. दोषानुसार सामान्य, नानात्मज. त्यानंतर चरकानुसार, एक मिनिट हा. आता 2 भेदाने बघितले, आता त्रिविध भेदाने बघूया. तर कारण भेदाने नीच, आगंतुक आणि मानस. मार्गभेदाने शाखा आश्रित, कोष्टा आश्रित आणि मध्यम. साध्य साध्य भेदाने साध्य, याप्य, असाध्य. दोषानुसार अग्नी, सौम्य, वायव्य. सुश्रुत वर्गीकरणानुसार असात्मिक, अधिभैतिक, अधिदैविक. हे आध्यात्मिक आहे, सॉरी, आध्यात्मिक, अधिभैतिक आणि अधिदैविक. एका दोषस, द्विदोषस आणि सन्निपातस दोषानुसार. आता आपण बघणार आहे 4 भेदाने. 2 भेदाने बघितल्या, 3 भेदाने बघितल्या, 4 भेदाने बघूया. तर निदान भेदाने वातज, पित्तज, कफज, आगंतुज. साध्य साध्यता भेदाने सुख साध्य, खुच साध्य, याप्य, असाध्य. 7 प्रकार सांगितले आहे. चरक आणि सुश्रुतचे सेमच आहे. तर वाघ भेदने त्यांचे सेपरेट सांगितले आहे. सुश्रुतनुसार आदिबल प्रवृत्ती, जन्मबल प्रवृत्ती आणि दोषबल प्रवृत्ती, जे की हे तिघे आध्यात्मिक मध्ये येतात. संघात बल प्रवृत्ती ही अधिभौतिक मध्ये येते. काल बल प्रवृत्ती, देव बल प्रवृत्ती आणि स्वभाव बल प्रवृत्ती ही अतिदैविक मध्ये येते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं वर्गीकरण, व्याधीचं वर्गीकरण कम्प्लीट झालेलं आहे. आणि एक मिस्टेक झाली होती तर बोलताना, ती हीच आहे. सुश्रुतच्या अकॉर्डिंग जे वर्गीकरण त्याच्यामध्ये आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक हे 3 आहे. तर थँक्यू.